शरद पवार गटानंतर आता काँग्रेसलाही करायची आहे राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर आघाडी. पण भाजप विरुद्ध तिन्ही काँग्रेस पिंपरी मनपा निवडणुकीत एक होणार का हा प्रश्न. आपला आवाजचे संपादक उत्तम कुटे यांचा स्पेशल रिपोर्ट. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या 15 जानेवारीला होणाऱ्या निवडणुकीसाठी महिनाही राहिला नसल्याने राजकीय हालचालींना आता मोठा वेग आलाय. या निवडणुकीत भाजप व राष्ट्रवादी हे दोन्ही शहरातील माजी सत्ताधारी स्वतंत्र लढणार आहेत. त्यामुळे त्यात भाजप विरुद्ध लढण्यासाठी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यासाठी चर्चा सुरू झाली असून त्यावर 2 दिवसात निर्णय येऊ शकतो. त्यानंतर आता काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस मनोज कांबळे यांनी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष योगेश बहल यांना गुरुवारी महापालिका निवडणूक एकत्र लढण्यासाठी औताण म्हणजे निमंत्रणाचे पत्र दिले. त्यातून आता तिन्ही काँग्रेस एक होणार अशी चर्चा शहरात सुरू झाली आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी पिंपरी महापालिका निवडणुकीसाठी कालच स्थापन केलेल्या 7 जणांच्या समन्वय समितीचे सदस्य मनोज कांबळे यांनी बहल यांची आज भेट घेऊन त्यांना एकत्र लढण्याचा प्रस्ताव दिला. भाजप विरुद्ध आमच्या पक्षाचा अजेंडा असून स्थानिकच्या निवडणुकीत समविचारी पक्षांना बरोबर घेण्याचा आदेश वरिष्ठांनी दिला असल्याने त्यातून हा प्रस्ताव प्रदेशच्या वतीने दिल्याचे कांबळे यांनी आपला आवाजला या भेटीनंतर सांगितले. तसेच त्याबाबत प्रदेशाध्यक्ष निर्णय घेणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. एकत्र लढलो तर ताकद दाखवून देऊ असे त्यांनी बहल यांना सांगितले. तसेच पक्षासाठी 20 जागांची मागणीही केली. भाजपला रोखण्यासाठी स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याची मुभा देण्यात आल्याने हा प्रस्ताव राष्ट्रवादीला पक्षहितासाठी दिला असे सांगत उद्या तो शहराध्यक्षांनी दिला तरी त्याचे स्वागतच करू असे कांबळे यांनी स्पष्ट केले. शरद पवार गट भाजप व शिवसेनेशी चर्चा करण्याचे ठरले होते असे सांगत आता काँग्रेसचाही प्रस्ताव आल्याने प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे व राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांना तो पाठवणार असल्याचे बहल त्यावर म्हणाले. त्यांनी आदेश दिला तर काँग्रेसशी बोलणी करू असे त्यांनी आपला आवाजला सांगितले. दुसरीकडे कांबळे यांनी दिलेल्या या प्रस्तावावरून शहर काँग्रेसमधील गटबाजी पुन्हा समोर आली. आपल्याला डावलून राष्ट्रवादीला तो देत बोलणीही कांबळेंनी सुरू केल्याने काँग्रेसचे शहराध्यक्ष कैलास कदम प्रचंड संतप्त झाले. कोणी दिला प्रस्ताव, कोण मनोज कांबळे असा सवाल करत मी त्यांना ओळखत नाही असे ते आपला आवाजशी बोलताना म्हणाले. महाविकास आघाडी सोडून इतर कोणाशीही चर्चा केली नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. आघाडी म्हणूनच ही निवडणूक लढण्यासाठी काँग्रेस, शरद पवार गट आणि उभाटा शिवसेनेच्या 2-3 बैठका झाल्याची माहिती त्यांनी दिली आहे. त्याला यश आले नाही तर पक्ष स्वतंत्र लढेल असे ते म्हणाले. गेल्या टर्मला काँग्रेसचा एक नगरसेवक निवडून आला नव्हता. त्यात अशी दुफळी गटबाजी यावेळीही कायम राहिली. तर शहरात अगोदरच अत्यंत बिकट अवस्थेतील काँग्रेसची स्थिती आणखी कठीण होईल अशी शक्यता राजकीय जाणकारांनी व्यक्त केली आहे. काँग्रेसमधील या गटबाजीविषयी तुम्हाला काय वाटतं? त्याचा फटका या महानगरपालिका निवडणुकीत त्यांना बसेल काय? यावरील आपल्या प्रतिक्रिया तुम्ही कमेंट करून कळवा. धन्यवाद.